6व्या अध्यायामधला आपला जो योगाचा भाग आहे त्यामध्ये कुंडलिनी योग आपण आता सिद्ध केला आहे आणि त्या कुंडलिनी योगामध्ये ज्या ग्रंथी, जे बंध, त्याचबरोबर ज्या मुद्रा, त्या सगळ्यांचा विचार करून झालाय. आता दोन गोष्टी त्या कुंडलिनी योगामध्ये प्रत्यक्ष घडले आहेत. ते म्हणजे एक तर तीनही बंध बांधून उपासना पूर्ण करत आलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये ती उपासना चालू असताना पृथ्वी तत्व देहातून पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि त्याचबरोबर जलतत्व पण नष्ट झालं आहे. आता पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी ती 5 महाभूत आहेत. त्यातलं पहिलं पृथ्वी आटवून टाकलं, दुसरं महाभूत जल आटवून टाकलं, तिसरं महाभूत अग्नी आहे. त्या अग्नीचं काय झालं? ती स्वतः कुंडलिनीच आहे. ती स्वतःच अग्नीची ज्वाळा आहे. काल आपण तिचं वर्णन वाचलं की जी जशी काही सोन्याची एखादी कडी असावी अशी आहे. विद्युल्लता म्हणजे जशी काही वीज आहे त्या विजेचं बनवलेलं असं ह्या कुंडलिनीचं स्वरूप असावं, नाही तर एखादं नक्षत्र तेजस्वी खाली पडावं असं तिचं स्वरूप आहे. अग्नीची जणू काही घडी घातली आहे. अशा प्रकारे पुष्कळ कल्पना करून माऊलींनी आपल्याला ती केवळ अग्नीचं स्वरूप, ती केवळ तेजाचं स्वरूप अशी स्वतः कुंडलिनी आहे. त्यामुळे तिचं स्वरूप अग्नीचं आहे. आता ती जेव्हा शक्ती जेव्हा लोपेल तेव्हा तो अग्नी लोपेल. आता वायू आहे. अग्नीनंतरचं महाभूत चौथं वायू. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. आता वायूपाशी ती आलेली आहे आणि त्या वायूशी तिचा जो व्यापार आहे, व्यवहार आहे, तो व्यवहार ती काय करते तो आपण काल बघितला की नास पुटवणी वारा. आता श्वासोच्छ्वासाच्या रूपाने जो वायू घेतला जातो आणि सोडला जातो तो नासा पुटवणी वारा, जो जातसे अंगुळे बारा. असं म्हणतात की आपला सगळा जो श्वास आहे तो श्वास नाकाच्या पासून पुढं आपली 12 अंगुळं म्हणजे 12 बोटं पुढेपर्यंत श्वास त्या अंतरावरून घेतला जातो आणि त्या अंतरापर्यंत सोडला जातो. असं त्या श्वासाचं स्वरूप आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं नासा पुटवणी वारा, जो जातसे अंगुळे 12 अंगुळ जो पुढे जातो तो गचिये धरुनी माघारा आतू घाली. तर तिने काय केलं आहे की तो वारा जो श्वासोच्छ्वास या गतीला धरलेला आहे त्या वाऱ्याला तिने पकडलाय, त्या श्वासोच्छ्वासाला पकडलाय आणि गचिये धरुनी माघारा, गच्च पकडलाय, गच्च धरून त्याला माघारा म्हणजे आत वळवलंय. आतू घाली ते तर अध वरवते अकुंचे. अध म्हणजे खालचं, जे खालचं आहे ते वर खेचलं जातं. अध म्हणजे वरती, वरवते आकुंचे, ते आकुंचित होऊन आकुंचन पाहून ते वर येतं. आणि ऊर्ध्व तळवते खाचे. ऊर्ध्व म्हणजे वरचं, ते काय होतं खाली खेचलं जातं. वरचं म्हणजे कोण? प्राण. आणि खालचं म्हणजे कोण? अपान. म्हणजे अपान आहे तो वर खेचला जातो आणि प्राण आहे तो खाली ओढला जातो. हे कुंडलिनी जगदंबेचं काम काय आहे? कशा करता हे काम करते ती? कारण तिला प्राण आणि अपान एकत्र कालवून टाकायचे, त्या दोघांना एकत्र करायचंय. या कामाकरता ही सगळी जी 3 बंधांची धडपड आहे काल आपण पाहिली त्याप्रमाणे की प्राणवायूला इकडे तिकडे जायला जागा ठेवायची नाही. मिळालेली ज्या जागेतून तो देहामध्ये संचार करतो त्या त्याच्या संचारामध्ये सुद्धा त्याला पुन्हा फुफ्फुसांच्या खाली किंवा श्वासपटलापासून नाभीपर्यंत जे पोट आहे त्या पोटात किंवा ओटीपोटापर्यंत जो वायू पसरलेला आहे त्याला सुद्धा उडियाण बंध अडकवून
ताब्यात जखडून ठेवून देतो. आता हा अभ्यास पुढे जातो कशामध्ये परिणत होतो, आपण काल बघितलं त्याप्रमाणे, जिथे काल आपण थांबलो की हे दोघे एकत्र मिळायला हवेत. म्हणून एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती. म्हणाले हे दोन्ही वायू केव्हाच मिळू शकले असते, कारण ही प्रक्रिया केव्हापासून सुरू झालेली आहे की जेव्हापासून हे 3 बंध आणि प्राणायाम चालू आहे तेव्हापासूनच प्राणाला खाली खेचणं आणि अपानाला वर ओढून घेणं हे चालू आहे म्हणाले. पण तरी का घडलं नाही? परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती, ते तया म्हणती, ते तया ते म्हणे परवती, तुम्हीची कायसी येथे. म्हणाले परंतु असं होतं, एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, एरवी दोन्ही तेव्हाच भेटले असते, परंतु ही जी कुंडलिनी शक्ती आहे ही काही क्षण क्षोभलेली होती. काही क्षण म्हणजे उपासकाच्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने दीर्घ काळ आहे, अगदीच काही थोडा काळ आहे असं नाहीये, थोडा जास्तीचा काळ आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की काही साधनेच्या एका टप्प्यावर ती आपल्या ठिकाणी क्षणभर प्रक्षुब्ध झाली होती आणि ती म्हणाली तू कोण इथे येणार? त्या वायूला म्हणते तुला आता इथे मध्ये यायचं काम नाही, म्हणजे प्राणानीही खाली येऊ नये आणि अपानानीही वर जाऊ नये. तरी म्हणाले ती एरवी तरी दोन्ही तेव्हाच मिळती, पण ती जे म्हणते ते तया ते म्हणे परवती, तुम्ही पलीकडचे आहात, तुम्ही ह्या क्षेत्रातले नाही आहात. परवती, तुम्हीची कायसी येथे, तुम्ही इथे येऊन काय करताय? तुमचं इथे येण्याचं काही काम नाही आहे. आता ती जागृत झाली आहे, आपण पाहिलंय, ती त्या कंदावर म्हणजे आधारावर, मूलाधार चक्राच्या आधारावर ती अधोमुख सर्पिणी उभी आहे. ती जेव्हा उभी आहे तेव्हा तिने काय केलं? आपलं मुख वासलंय. त्या वासलेल्या मुखाच्या मध्ये तिला जी भूक लागली आहे ते तिने सगळं मांस, रक्त, मेद सगळं काही ती त्या देहातलं ओरपून काढते आणि म्हणून तिच्या हाडंही ओरपली गेली, त्या शिरा देहामध्ये वाहणाऱ्या त्याही ओढून काढल्या शिरांना, त्याच्याही मधलं सगळं ओरपून घेतलं तिने, कुठेच काही ठेवलं नाही, सगळीकडे खडखडीत उन्हाळा करून टाकला. आणि आता ती शांत झाली आहे, कारण ह्या दोघांना संपवल्यानंतर तिचा परिणाम तिने त्या देहावर काय दिलाय? एक तर पृथ्वी तत्व नष्ट केलंय, संपलं आहे, आणि दुसरं जलतत्व संपवलंय. त्यामुळे दोन्ही तत्व संपली आहेत, जलतत्वही संपलं आणि पृथ्वी तत्वही संपलं. आता ती शांत झाली आहे. आता ती शांत झाल्यावर म्हणते की आता तुम्ही वरून खाली आणि हा अपान खालून वरती आले आणि इथे भेटले, तर आता मला त्याच्याशी काही नाही. म्हणून ऐके पार्थिव धातू आघवी. अरे अर्जुना ऐक म्हणाले, हा पार्थिव धातू म्हणजे पृथ्वी तत्व, आघवी आरोगिता काही नुरवी, यातलं काही तिने शिल्लक ठेवलं नाही, सगळं ओरपून घेतलंय. आणि आपाते तव ठेवी पुसोनिया, आणि पाण्याला सुद्धा अगदी स्वच्छ पुसून ठेवलंय, कुठे ओलेपणा ठेवला नाही, सगळं कोरडं करून टाकलंय. ऐसी दोन्ही भूते खाये. अशा प्रकारे ह्या कुंडलिनी हे दोन्ही भूत, हे दोन्ही पंचमहाभूतांमधली पृथ्वी आणि आप ही दोन्ही भूत खाऊन टाकलेली आहेत. ते वेळी संपूर्ण धाये. आता ती अतिशय तृप्त झाली आहे. मग सौम्य होऊन राहे. मग ती आता जरा शांत झाल्यामुळे सौम्य होऊन कुठे आली आहे? सुषुम्नेच्या मुखापाशी, सुषुम्ने पाशी तिथे येऊन पोचली ती. म्हणजे साधकाला अभ्यास करतच राहावा लागतो. या मार्गावर फक्त चालत राहणं एवढंच काम आहे. काम करत राहायचं, अभ्यास करत राहायचा, चालत राहायचं. जो परिणाम असेल तो असेल, जे व्हायचं असेल ते होईल, जेव्हा अनुभवाला येईल तेव्हा येईल. अभ्यास करावा एवढीच गोष्ट खरी, असं त्यांना इथे सांगायचंय. तेथ तृप्तीचे नि संतोषे गरळजे वमी मुखे. आता ती शांत झाली, तृप्त झाली, त्यामुळे ती तिच्या मुखातून गरळ म्हणजे त्याच्यातून द्रव जो तिच्या मुखातून बाहेर येतो, ज्याचं ती वमन करते, जे मुखातून बाहेर काढते, तेणे तियेचेची पियुषे
त्यामुळे तिच्याच ठिकाणच्या अमृत तत्वानी प्राणू जिये. हा जो प्राण आहे, या प्राणाला राहणे, नाहीतर काय त्या देहाची अवस्था झाली आहे, त्या देहामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून सर्वदूर सांगितलं जातं की हठयोगाचा अभ्यास ही काही फार सोपी गोष्ट नाहीच आहे. अत्यंत यातना सोसाव्या लागतात. देह जो आहे तो फार कठीण कठीण परीक्षा देत राहतो. क्वचित मरणाचंच भय उत्पन्न होईल इतक्या यातना देहाला होतात, इतका अशक्तपण, दुर्बलता येते. पण जो योगी आहे तो योगी आपल्या गुरुकृपेनी, गुरुच्या कृपाशीर्वादानी तो अभ्यास करत राहतो. आणि म्हणून त्यांनी सांगितले ना की वेगवेगळे व्याधी निर्माण होतील, बिहावे ना, घाबरायचं नाही. म्हणाले चालत राहायचं, तो कधी नुकसान करत नाही, पण तो भोगायला खूप लावतो. आता म्हणाले ती संतुष्ट झालेली आहे, तेने तियेची पियुषे प्राणू जिये. त्यामुळे कसा बसा प्राण टिकून राहिलाय, तो आगी आतून निघे. तो आता त्या अमृताचा जो अग्नी आहे, म्हणजे तिचं गरळ हेच जणू अमृत आहे. आणि ते अमृत कसं आहे, उष्ण आहे, अग्निरूप आहे. आता आपण म्हटलं ना, ती तेजरूप असल्यामुळे अग्नीचं स्वरूप तिच्याच ठिकाणी आहे. तो अग्नीतून निघे परी सबाह्य निववूची लागे. वास्तविक पाहता त्या धगधगत्या अग्निकुंडातून, म्हणजे त्या कुंडलिनीच्या मुखातून तो द्रव, तो रस, ते अमृत बाहेर आलं आहे. पण ते वास्तविक उष्ण, त्याचा परिणाम उष्ण व्हावा होत नाही. म्हणाले देहावरती आतून आणि बाहेरून पूर्ण शांतता, पूर्ण थंडावा तो निर्माण करून देतो. परिसबाह्य निववूची लागे. आत आणि बाहेर तो त्याला शांतच करत जातो, त्याला निववतच जातो. ते वेळी कसू बांधी ती अंगे सांडीला पुढती. त्यावेळी म्हणाले त्यावेळी कसू बांधी ती अंगे. जे सगळं शरीर ढिलं पडलं होतं, ज्या शरीरामध्ये काही सामर्थ्य शिल्लक राहिलं नव्हतं, ते जे शरीर आहे कसू बांधी ती अंगे, पुन्हा त्यांना त्यांची मूळ शक्ती प्राप्त होते. सांडीला पुढती. म्हणाले ते जो गेलेला होता, जो सामर्थ्याचा भाग, तो पुन्हा त्यांच्या ठिकाणी प्राप्त झालाय. मार्ग मोडीती नाडीचे. आता नाडी म्हणजे इडा आणि पिंगला, या दोन नाडींचे मार्ग मोडले जातात. मोडले जातात म्हणजे तर त्यांचं कामच संपलं. काल आपण बघितलं की या दोघांचं स्तंभन करण्याचं काम चालू होतं. आज आता काय बघितलं आपण, बाहेरून येणारा जो श्वास आहे तो श्वासच आत खेचून धरला. आतला जो श्वास आहे तोच वरती घेतला आणि काय केलं, त्या दोघांची भेट झाली. आता भेट झाल्याच्या पुढे काय ते आता आपण पाहू. पण आता त्यांनी पहिला परिणाम सांगितला की या दोन्ही नाड्या ज्या आहेत, त्या दोन्ही नाड्या आता त्यांच्या ठिकाणी त्यांचं कार्यकारी होणं किंवा त्यांचं कार्य संपलं. नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. आता 5 प्राण आहेत, प्राणाचे विभाग आहेत आणि त्याचे उपप्राण आहेत. म्हणजे देवदत्त, धनंजय, नाग, कूर्म, कृकर असे त्यांचे उपप्राण आहेत. आणि हे मुख्य प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. यातले प्राण सोडून सगळेच प्रकार वायूचे संपून जातात. 9 प्रकार. नवविधपण वायूचे हे 10 भाग आहेत. हे 5 मुख्य आणि 5 उपप्राण. त्यातले जे मुख्य प्राण आहेत त्यातला फक्त प्राण शिल्लक राहत. बाकी सगळेच्या सगळे 9 जे वायू आहेत ते आपलं काम थांबवून ते शांत होतात. ते जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. ते वायू नष्ट होऊन जातात. आता वायूवर आले. आपण पाहिलं ना, पृथ्वी तत्व संपलं, जल तत्व संपलं. आता वायू तत्व कुठपर्यंत संपवणार? 9 वायूच्या कार्यांपर्यंत संपवून टाकलं. शरीराचे सगळे धर्म संपवून टाकले. म्हणाले धर्मू नाही, शरीराचे धर्मू नाही. म्हणून आता शरीर धर्म उरत नाही. ते शरीर आता आपल्यासारखं राहत नाही. इडा पिंगला एक वटती. त्या दोन्ही एक झाल्या. गाठी तिन्ही सुटती.
जी 3 ग्रंथी आहेत, 3 मर्मस्थानं आहेत. एक मस्तकाशी आहे, कंठाशी आहे, हृदयाशी आहे. आणि त्यांना विष्णू ग्रंथी, त्यांना ब्रह्मग्रंथी आणि त्यांना रुद्र ग्रंथी असं म्हटलेलं आहे. की ह्या ज्या 3 ग्रंथी आहेत त्या तिन्ही गाठी, गाठ म्हणजे ग्रंथी, ग्रंथी म्हणजे कॉम्प्लेक्स जे जोडलं गेलेलं आहे. मराठीमध्ये आपण इन्फिरियरिटी सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो, तो सुद्धा ती गाठच आहे, माणसाच्या मनाची ती गाठ आहे. आणि म्हणून तो जो कॉम्प्लेक्स आहे ते जे जोडलं जाणं आहे, वेडवाकडं एकत्रित येणं आहे, तर ते इथे म्हणतात गाठी तिन्ही सुटती. तिन्ही ग्रंथी बांधलेल्या गाठी सुटतात. साही पदर फुटती चक्रांचेही. आणि प्रत्येक स्थानावरती जे चक्र त्या त्या शक्तीने युक्त आहे आणि ते कार्य करत आहेत. मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत, म्हणजे मूलाधार आहे, स्वाधिष्ठान आहे, मणिपूर आहे, अनाहत आहे, विशुद्धी आहे आणि आज्ञा आहे. ही सगळीच्या सगळी चक्र आहेत. त्यांचं काम संपलं आता, त्याच्या ठिकऱ्या उडल्या. कारण कोणाकरता? त्या ठिकाणी काही आता एकत्र शिरा येऊन बांधल्या जायच्या नाहीत. त्या ठिकाणी घरात जो देह आहे त्या आतमध्ये असलेला देहरूपी घरातले जे बंध आहेत ते बंध राहणार नाहीत. त्या घरामध्ये किंवा त्या देहामध्ये ज्या ज्या स्थानावर जे जे कार्य चालतं ते कार्य संपलं. आता आत काही नाही, रिकामं झालं, आत काही शिल्लक नाही राहिलं. म्हणून ते म्हणतात की मग शशी आणि भानू ऐसा कल्पी जे जो अनुमानू, तो वातीवरती पवनू गिवसिता न दिसे. म्हणाले शशी जे चंद्र आणि भानू म्हणजे सूर्य, ह्या 2 ज्या इडा आणि पिंगला, चंद्र आणि सूर्य ह्या ज्या नाड्या मान्य केल्या आहेत, धरल्या आहेत, ते म्हणाले ऐसा कल्पीजे जो अनुमानू. ही आता तुमची कल्पना केलेलं अनुमान आहे. ते म्हणाले वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. शोधत राहिले, पुन्हा पुन्हा त्या वायूचा शोध घेतला तरी वायू आता इथे कुठे हालचाल करतो आहे हे दिसेनासं झालं. गिवसतू म्हणजे शोधला नाही, शोधून सुद्धा तो सापडत नाही. बुद्धीची पुळिका विरे. आमची बुद्धी जी मनाच्या बरोबर काम करते, पुळिका म्हणजे पुळी अधिक एवढीशी, त्या पुळीची पण पुळिका म्हणजे अगदी कणभर. आत्ता खरं म्हणजे म्हणाले काही शिल्लक राहिलंच नाही आहे. मन वगैरे सगळं संपलंय, ह्यातलं काही शिल्लक नाही. पण जी काही जाणीव रूपाने आपल्याला कळत असतं, म्हणजे त्या साधकाला कळत असतं, म्हणून जे कळतं त्याचा संबंध बुद्धीशी आहे. पण जे समजण्याकरता जी बुद्धी आहे अगदी पुसट, अगदी जिचा केवळ संस्कार एवढीच ती बुद्धी, ती सुद्धा आता विरे. त्या बुद्धीची पुळिका विरे. परिमळू घ्राणी उरे. अजून कुठे कुठे उरलं होतं? प्राणामुळे ही बुद्धी कार्यकारी होती. त्याच्याच बरोबर तो प्राण नासिकेमधून जातो, म्हणून घ्राण म्हणजे वास, सुगंध. तो जो नाकामध्ये रेंगाळत होता म्हणजे नाकाला कळत होता, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. तो सुद्धा म्हणजे वायूचे जे जे भाग आहेत ते सगळे, किंवा जे जे जाणीवेच्या रूपावर शिल्लक राहिलेत. कोण राहिलं जाणीवेच्या रूपावर? बुद्धी राहील. म्हणजे आता शरीराची स्थिती आपल्या लक्षात आलेली आहे की पृथ्वी तत्व नाही, म्हणून हा जो देह आहे ह्याचं जडपण शिल्लक राहिलं नाही. याच्यामध्ये जे जे जड पदार्थ आहेत स्थान पकडून ते काही शिल्लक राहिलं नाही, ते सगळं नष्ट झालं. जे जे पृथ्वी तत्वाशी निगडित आहे ते नष्ट झालं. जे जे जलतत्वाशी निगडित आहे ते नष्ट झालं. अग्नी तत्वाचं जे तेज आहे त्या तेजाने या देहातल्या बाकीच्या गोष्टींना नष्ट करून टाकलं. म्हणजे जे नको आहे ते देहातून संपवून टाकलं. समजा घाण असेल त्याच्यामध्ये राहिलेली, जे काही शरीर आतनं बदलत आहे त्यातलं जे जे शरीरातनं नष्ट होऊन जायला हवंय ते सगळं नष्ट होऊन, कारण त्या
नाड्या वगैरे संपल्या, बाकीच्या सर्व गोष्टींची गरजच संपली, तर ते देहात राहणार आहे कसं? ते देहात राहूच शकणार नाही. ते देहाच्या बाहेर देहामध्ये असणारी अनावश्यक गोष्ट म्हणून बाहेर टाकून दिली जाईल. तेही सगळं नष्ट होईल. जाणीव नावाची गोष्ट शेवटपर्यंत शिल्लक असते. ती जाणीव कुणाची? बुद्धीची. ती बुद्धी पण आता शिल्लक राहिली नाही. आता म्हणाले वायूशी निगडीत असणाऱ्या गोष्टी, वायूचा संचार नाकामधून होतो. आत्तापर्यंत आम्ही प्राणाला जिवंत ठेवलाय, प्राणाला वेगळा ठेवलाय. आता म्हणाले हा जो प्राण आहे, हा प्राण काय करतो? आता अजून नाकातून संचार करतो का? तर तो त्या नाकाचा जो गुणधर्म आहे, प्राण आहे म्हणून, तो त्या नाकाचा घ्राणेंद्रियाचा गुणधर्म शिल्लक असतो, तोही आता शिल्लक ठेवला नाही, त्यालाही संपवला. आणि म्हणाले काय केलं आता इथे? तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी, तव वरिले कडोनी ढाळे. आता वरच्या बाजूनी आतून जे टाळूच्या वर आहे ती चंद्र अमृताचे तळे, जे पहिल्या दिवसापासून आपलं चाललंय चंद्र अमृताचे तळे, तर ते चंद्र अमृताचं तळ काय झालं? कान बडोनी मिळे शक्तिमुखी. शक्तिमुख आपल्याला माहितीये, मणिपूर चक्राच्या इथे असलेलं त्रिकोणी सूर्यकुंड, म्हणजे मस्तकात आतल्या बाजूनी असलेलं हे चंद्र अमृताचं तळ सारखंच कलंडलेलं आहे. आणि त्यातनं थोडं 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 जे अमृत आहे किंवा जी शक्ती आहे ती त्या शक्तीच्या मुखामध्ये येऊन पडते. तेने नातके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू. आता म्हणाले जसं नातके रस भरे, जसा एखाद्या नळीत रस भरावा, वरून आपण घालावं तोंडातून आणि ती नळी भरावी रसाची, तसा तो सगळा रस किंवा जो कलंडणारा रस आहे तो रस सर्व अंगामध्ये संचारतो. तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू. आता या प्राणाचं काय होतं? प्राण कसा संपतो? कारण आता हे महाभूत संपायचंय, म्हणजे चौथं महाभूत आलं आता प्राण म्हणजे. आणि म्हणाले हे महाभूत, तो रस जेव्हा संबंध देहामध्ये संचारतो तेव्हा जिथे जिथे प्राणवायू शिल्लक राहिला असेल तिथे त्या जागच्या जागेवर तो जिरून जातो. त्याला आता कोणतीच गती घ्यावी लागत नाही. जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू, प्राणवायू. तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे. आपल्याला माहिती आहे मुशीमध्ये जर कोणता रस घातला तर ती जी मूस आहे ती मेणाची असेल तर त्या मेणामध्ये तो रस ओतला की तो रस आहे तो त्या मेणाचा आकार घेतो आणि ते मेण नंतर वितळून जातं. तो मूळ आकार त्याचा तयार होतो. निघोनी जाय तैसे जैसे कोंदली राहे रसे वोतलेनी. म्हणाले हे सगळं जे जे तापलेल्या मुशीमध्ये मेण घालावं, मेणाचा आकार करून घ्यावा, नाही तर त्या मेणावरती जो आकार पक्का घेतलाय त्या आकारावरती होतावं. ज्या पद्धतीने करायचंय. तातलीय मुसे मेण निघोनी जाय जैसे. ते मेण निघून जातं, त्या ठिकाणी ते शिल्लक राहत नाही. कोंदली राहे रसे ओतलेनी. ज्या आकारात ओतलेलं आहे, ज्या मुशीत ओतलेलं आहे त्या मुशीचा आकार मात्र ते नक्की घेतं. ओतलेनी तैसे पिंडाचेनी आकार आहे. पिंड म्हणजे देह. आता उद्या तर आपण यातल्या बऱ्याच गोष्टी पाहणार आहे पुन्हा, की पद म्हणजे काय, पिंड म्हणजे काय, त्या सगळ्याचा विचार आता येतोय ना. तैसे पिंडाचेनी आकार आहे. पिंड म्हणजे हा देह. या देहाच्या आकाराने ते कळाची का अवतरे, ते तेजच जणू काही अवतरतं. म्हणजे हा देह जो आहे त्या साधकाचा, त्या श्रेष्ठ अशा योग्याचा जो देह आहे तो त्यांनी वर्णन केलंय त्याप्रमाणे सर्व अंगामध्ये त्या नळीनी तेज ओतावं, तसं त्या चंद्र अमृताच्या तळ्यामधलं अमृत त्या देहामध्ये ती कुंडलिनी जगदंबा सर्वदूर पसरवते. आणि त्याच्या आधी ती आपल्या जवळचं असणारं जे तेज आहे ते हे सगळा देह तिने सगळा नष्ट करून टाकलेला असतो, त्याच्यामध्ये ती प्राण भरते. त्याच्यामध्ये प्राण म्हणजे चैतन्य भरते.
त्याच्यामध्ये शक्ती भरते आणि त्या शक्तीमुळे तो देह जो आहे तो अतिशय तेजस्वी असा बनतो. म्हणाले कळाची का अवतरे, जसं काही तेजच मूर्तिमंत उभं आहे ती व्यक्ती म्हणजे वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे. आता आत काय राहतं, आपल्या कल्पनेच्या सगळं पलीकडे. आता आतमध्ये आपल्यासारखी फुफ्फुसं नाहीत, आपल्यासारखं हृदय नाही, आपल्यासारखं जठर नाही, आतमध्ये वाहणाऱ्या शिरा नाहीत, काही नाही. मग आत काय आहे? आत नुसतं तेज आहे. तो नुसता तेज तत्वानी भरलेला आहे. वायू संपवून टाकलाय, जल संपवून टाकलंय, पृथ्वी संपवून टाकली आहे, हे सगळे संपलेत. फक्त शिल्लक कोण आहे? ही शक्तिरूप कुंडलिनी जगदंबा, ते तिचं तेज. आणि ते तेज कशा कशाशी निगडीत आहे? ते तेज आणि त्या चंद्र अमृताच्या तळ्यातलं अमृत, हे दोन्ही एकत्र होऊन त्या देहामध्ये काय शिल्लक राहिलं? काही राहिलं नाही. आतमध्ये फक्त तेज तत्व शिल्लक राहिलं. आतमध्ये त्यांनी जसं म्हटलंय कळाची का अवतरे वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे. वर ही त्वचा नावाची काय घातली आहे? खोळ आहे फक्त. दिसायला तो देहाचा जो आकार आहे त्या आकारावरती जणू काही एखादं वस्त्र पांघरून घालावं. आतमध्ये नुसतं तेज आहे, त्या तेजालाच वस्त्र घालावं आणि त्या तेजानी पुतळ्याचा आकार घ्यावा, असं फक्त ते वर त्वचा राहते, आत काही राहत नाही. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की श्वासोच्छ्वास घेणं संपलं. त्या देहाला आता श्वासोच्छ्वास घ्यावा लागत नाही. प्राणवायू संपला, आता तो कुठे घातला? त्याला आता गती कुठे दिली? त्याला गती आता त्या कुंडलिनी जगदंबेच्या बरोबर सुषुम्नेच्या इथे आणला आणि तिथून त्याला ते आत घेऊन जातात. म्हणाले जैसी कोंदली राहे बरी वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे. जैसी आभाळाची बुंथी करुनी राहे गभस्ती. जसं म्हणाले आकाशामध्ये ढगाचं पांघरून घेतो सूर्य, म्हणजे तो त्या ढगामध्ये लपतो, त्या ढगात आत जातो. ते जसं घडतं, जसं आकाशाची आभाळाची बुंथी करुनी राहे गभस्ती. त्या गभस्ती म्हणजे सूर्य, त्या ठिकाणी सूर्य त्याच्या मागे लपतो. मग फिटलिया दीप्ती धरू नये. आणि मग म्हणाले एकदा का ते आभाळ दूर झालं, ढग जर दूर झाले, तर त्या सूर्याचं जे तेज आहे ते काही आम्हाला त्याच्याकडे बघून पाहता येतं का? किंवा त्याच्याकडे आमची दृष्टी राहू शकते का? आम्ही बघू शकत नाही त्याला, इतकं त्याचं तेज फाकतं. तैसा आहाच वरी कोरडा. तसंच म्हणाले वरवर दिसणारा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातवडा. म्हणाले त्याच्या त्वचेचा जो काही भुगा आहे आणि असा पातळ हे आहे, त्याचं त्वचेचा एक पांघरूण पदर किंवा आवरण, काही शब्द वापरू आपण. जसं साप आपली कात टाकतो ना, ती किती पातळ कात खाली पडते, ती त्याची त्वचाच असते आणि त्याच्या शरीराच्या आकारासारखी खाली पडते. तसं याची आमच्यासारखी जी सामान्य त्वचा आहे पांचभौतिक, तिचं काय होतं? म्हणजे आता त्या त्वचेमध्ये जीव नाही राहिला. त्या त्वचेचा पातवडा असा पातळ असणारा असा त्या त्वचेचा जो पातवडा पदर, तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. जसा कोंडा झडून जातो, जसं साप आपली कात टाकतो, तसं ह्याची त्वचा सुद्धा देहावरचं ते पहिलं त्वचेचं आवरण दूर करून टाकते. मग काश्मीराचे स्वयंभ, काश्मीर म्हणजे केशर, स्वयंभ म्हणजे जणू काही हा मूर्तिमंत केशरासारखा दिसतो. आपल्याकडे भगव्याचं म्हणूनच महत्व आहे की जे तेज आहे ते तेज नेहमीच अग्निरूपाने प्रकट होत. आणि सर्व देवता पण आपल्याला ज्या समजा कुणाला दर्शन देतील तर, किंवा त्या सर्व देवतांचं देह धारण करणं कोणत्या तत्वात आहे? त्यांचं अग्नितत्वातच आहे. आणि त्या अग्नितत्वाला प्रकटीकरण पहिलं प्रकटीकरण आहे, मूळ प्रकटीकरण आहे. म्हणून त्याला आपल्याकडे काय म्हटलंय? हिरण्यगर्भ.
त्या हिरण्यगर्भामधून ते देव जे आहेत, देवता जे आहेत, सगुण रूप जी आहेत परमेश्वराची, ती जर दर्शन द्यायला प्रकट झाली तर सुवर्णासारखी लखलखत्या तेजानी युक्त असतात. त्यांच्यासारखा हा लखलखत्या तेजानी युक्त असतो. आणि म्हणून आपल्याकडे सर्व त्यागाचा रंग भगवा आहे. म्हणून आपल्याकडे भगवा रंग आहे की ज्या रंगाचं तेजच वेगळं आहे, त्याची जीवन पद्धती वेगळी, त्याचं त्यागाचं स्वरूप वेगळं, त्याची भूमिका वेगळी, सगळं काही ते वेगळं आहे की जे अत्यंत तेजस्वी आहे, अत्यंत कठोर आहे, जे सांभाळणं पण अवघड आहे. आणि म्हणून मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंब. का म्हणाले? रत्नाचं बी आहे, तेच पेरलंय जमिनीमध्ये आणि त्या रत्नाच्या बियांना आता अंकुर फुटलेत, तर ते जसं दिसेल तसं अवयव कांतीची भांब तैसी दिसे. तसं म्हणाले देहाचे जे एक एक अवयव आहेत त्याच्या ठिकाणचे त्या त्वचेला असणारं जे तेज आहे ते तेज असं दिसतं, रत्नासारखं लखलखत राहतं. आणि म्हणाले ना तरी संध्या रागीचे रंग काढून वळिले ते अंग. संध्याकाळी सूर्य अस्तांचलाला निघाला की त्यावेळेचा जो आकाशामधला भगवा केशरी नारिंगी रंग असतो, त्या रंगानीच जणू काही तो रंग एकत्र घेऊनच काढून वळिले ते अंग, त्या रंगानी त्याचा देह वळला म्हणजे बनवला. जशी एखादी मातीची मूर्ती घडवतो ना आपण, ती घडवताना जशी ती त्याचे हात पाय आपण घडवतो आणि मग ती मूर्ती जोडून त्याची पूजेला, गोकुळाष्टमीला पूजा करतात मृत्तिकेची, नागपंचमीला पूजा करतात, मातीचे नाग बनवतात, बैल पोळ्याला म्हणजे अमावस्येला पूजा करतात तेव्हा बैल पण मातीचे बनवतात. ते जे बनवणं आहे ते वळला म्हणजे तो बैल किंवा एखादा लाडू वळला जसं मराठीत म्हणतात ना, तसं त्यांनी म्हटलं की ते अंग वळलं म्हणजे बनवलं. तर ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. का म्हणाले? आमच्या हृदयामध्ये असणारी जी अंतस्थ ज्योत आहे त्या ज्योतीलाच तिचंच प्रतीक म्हणून या ठिकाणी ते प्रत्यक्ष झालंय की ती अंतर्ज्योती कशी आहे, ती अंतर्ज्योतीच त्याच्या रूपाने प्रकट झाली आहे. म्हणून संन्यासाचं वर्णन करताना अग्निशिखा असं वर्णन करतात की ती अग्नीची शिखा आहे, की संन्यासी जीवन हे धगधगतं अग्नीच्या शिखेसारखं आहे. हे म्हणतात ते आतमध्ये असणारं जे आत्मज्योतीचं ते तेजाचं जे रूप आहे तेच जणू याच्या रूपाने मूर्तिमंत झालेलं आहे. म्हणाले कुंकुमाचे भरीव सिद्ध रसाचे ओतीव. कुंकुमाचे भरीव म्हणजे नुसतं केशराचंच असं स्वरूप आहे. कुंकुम म्हणजे केशर, आणि आपण जे कुंकू लावतो त्याला कुंकू शब्द आला तो पूर्वी इथे केशराचाच टिळा सगळे लावत होते, कारण हे आज्ञाचक्र आहे. आताचं असं आहे की आता मुलींमध्ये फारशी पद्धत राहिली नाही कुंकू लावायची. पूर्वी पुरुषही आणि स्त्रियाही या आज्ञाचक्रावरती आता नवीन आली आहे. म्हणजे आता परदेशातल्या संशोधनामधून आता बाहेरून आमच्याकडे थिअरी आली आहे की या स्थानावरती जर कुंकू लावलं, या स्थानाला जर आम्ही काही जे हळद कुंकू जसं आता हे लावतो, पूर्वी लोक केशर लावत होते, या स्थानावर काहीतरी टेकवावं, त्यामुळे हे जे आज्ञाचक्र आहे त्याचे आम्हाला चांगले लाभ मिळतात. असं एक हल्ली नव्याने यायला लागलं आहे. एक एक लोकांचं संशोधन येतं ना, त्याच्यामधून लोक काही ना काही मांडत असतात. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं हे आज्ञाचक्राला कधीही उघडं ठेवू नये, त्याच्यावरती कुंकू. आणि म्हणून आपल्याकडे केशर लावणं बंद झालं, पण त्या हळदीपासून, केशराचा रंग पिवळा म्हणून हळद, आता त्या केशराचा चांगला टिळा केला की लाल दिसतो, म्हणून त्या हळदीवर थोडी प्रोसेस करून ते कुंकू तयार झालं. आता तर केमिकल कुंकू येतं, पण अजूनही आपल्याकडे खरं कुंकू पण तयार होतं जे हळदीपासून बनतं. म्हणून केशराचाच शब्द आम्ही कुंकू म्हणून घेतला. केशर म्हणजे कुंकुम. तर म्हणाले कुंकुमाचे भरीव, त्या केशराचं भरीव असं सिद्ध रसाचे ओतीव म्हणजे अमृताचाच रस आहे
त्याचीच जणू ही मूस आहे. मज पाहता सावेव शांती चिते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता की मला तर असं वाटतं म्हणाले की ती साक्षात शांतताच त्या ठिकाणी अवयवाच्या रूपाने आलेली आहे. आता तो जो योगी दिसतो आहे हे सगळं वर्णन कोणाचं आहे? योग्याच्या देहाचं आहे. कारण ह्या हठयोगानंतर हा कुंडलिनी योग जेव्हा सिद्ध होतो आहे तेव्हा हा सिद्ध होणाऱ्या कुंडलिनी योगात हे योग्याचं रूप दिसतं कसं, त्याचं तेज असतं कसं. आणि ते सांगताना ते म्हणतात आता इथे माऊली ते म्हणाले तो साक्षात केशराचं रूप आहे, केशराचं तेज त्याच्या देहाला आहे, साक्षात अमृत त्या देहामध्ये भरलेलं आहे. पण मला मात्र म्हणाले असं वाटतं की शांतताच अवयव रूप धारण करून आलेली आहे. ते आनंद चित्रीचे लेप. ते म्हणाले आनंद रूपी चित्राचा जणू काही लेप आहे. लेप म्हणजे रंग. चित्र आनंदाचं काढलेलं आहे आणि त्याचा तो रंग आहे, तो भगवा रंग, तो त्याचा देह. आनंदरूपी चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप. नाहीतर त्याच्याकडे बघितल्यावर कसं वाटतं म्हणाले, साक्षात सुखांमधलं महासुख कसं असतं ते त्याच्या रूपाने आपल्याला दिसतं. की संतोष तरुचे रोप थावले जैसे. म्हणाले संतोषरूपी तरू हे जणू काही समाधान हाच वृक्ष आहे, हेच रोपटं आहे. आणि त्या रोपाला थावले, थावले म्हणजे सगळ्या बाजूनी बळावलंय. थावलं आहे म्हणजे कसं, ते रोप छोटंसंच आहे. आपण म्हणतो ना एवढंसं रोप आहे पण किती मिरच्या लागल्या आहेत, एवढंसं रोप आहे पण किती वांगी लागली आहेत, एवढंसं रोप आहे पण किती गुलाबाची फुलं लागली आहे. म्हणजे सगळ्या बाजूनी ते तरारून आलंय. रोप फार मोठं नाही आहे, लहान असेल पण त्याला इतक्या शाखा फुटलेल्या आहेत की त्या सर्व बाजूनी त्याला त्याचं फळ जे आहे ते लागलंय. तसं म्हणाले हा संतोषरूपी तरू त्याचं रोप आहे. तरू म्हणा, रोप म्हणा, त्याला किती शाखा आहेत. थावले जैसे, सगळ्या बाजूनी अगदी वाढलाय म्हणजे अत्यंत संतुष्ट आहे तो, असं म्हणायचंय. तो कनक चंपकाचा कळा म्हणजे सोनचाफा, सोनचाफ्याचाच कळा आहे तो. रंग पुन्हा तो तसाच आहे, भगवा आहे, केशरी आहे. म्हणाले कळा की अमृताचा पुतळा, का तो अमृताचा पुतळा आहे. नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. म्हणाले एखादा मळा आहे, त्या मळ्यामध्ये सगळी झाडं आहेत. कशी आहेत? अगदी कोळी आहेत आणि त्या कोळ्या कोळ्या झाडांना अगदी सुंदर सुंदर फुलं लागली आहेत. तर ती जी कोळीक आहे त्या कोळिकेचं वर्णन म्हणाले तसा हा अत्यंत कोमल, अत्यंत कोळा असा दिसतो. हो का जे शारदीयेचे ओले चंद्रबिंब पाल्हेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी. म्हणजे शरद ऋतूच्या मध्ये जो ओलावा आहे, म्हणजे जे हिरवेपण आहे, जे टवटवीतपण आहे, जे ताजेपण आहे, त्यावेळेचं जे चंद्रबिंब आहे पाल्हळे, तेव्हाचा चंद्र, सर्वात उत्तम किरण किंवा सर्वात उत्तम चांदणं शरदाचं आहे. आणि त्यामुळे शरदाची पौर्णिमा दोन्ही, अश्विनाची आणि कार्तिकाची, त्या दोन्ही पौर्णिमा शरद ऋतूच्या अत्यंत उत्तम, वर्षभरातलं सर्वात उत्तम चांदणं त्या शरद ऋतूमध्ये मिळतं. तर तसा म्हणाले त्यावेळी असलेला जे तेजस्वी चंद्रबिंब आहे, पण त्याला जी, त्या चांदण्याला जी शीतलता आहे ती शीतलता त्याच्या व्यक्तिमत्वाला आहे. आता पुन्हा तेच त्याच योग्याचं सगळं वर्णन चाललंय. का तेजची मूर्त बैसले आसनावरी, का साक्षात तेजच त्या योग्याचा आकार घेऊन आसनावर बसलं आहे. तैसे शरीर होये, तसं त्याचं शरीर होतं. चारही गोष्टी संपल्या. म्हणजे या ठिकाणी अग्निरूपानी ही शक्ती जी आहे तीच त्याला आता कार्यकारी करते, त्याला उजागर करते, त्याला आविष्काराला आणते. त्याचं जे रूप आहे ते रूप त्या केवळ कुंडलिनी शक्तीतून उत्पन्न झालेलं आहे. तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये.
जी आपली जी आज 6-7 दिवसांची खटपट चालली आहे की त्या चंद्र अमृताच्या तळ्यामधून त्या कुंडलिनीच्या मुखामध्ये ते अमृत पडावं. तर ते अमृत कुंडलिनी चंद्र पिये, म्हणजे चंद्र अमृताच्या तळ्यामधलं तो जो स्राव आहे तिने प्यायली आहे. मग देहाकृती बिहे कृतांतुगा, यम सुद्धा त्या देहाला घाबरतो, यम सुद्धा त्या देहापाशी येऊ शकत नाही. वृद्धाप्य तरी बहुडे, म्हातारपण तर मागेच फिरतं. तारुण्याची गाठी विघडे, म्हणजे तरुण वय सुद्धा वियोग करतो त्याचा, म्हणजे त्याला सोडून जातं. तारुण्यही सोडून जातं, वृद्धत्व तर जातच जातं. म्हणाले लोपली उघडे बाळदशा, मग काय राहतं, अगदी बालकाचा भाव राहतो, बालदशा येते, लहान मुलासारखा होतो. म्हणून लोपली उघडे बाळदशा, वयसा तरी येतुलेवरी. म्हणाले वय तर काय, एवढं मोठा झालेला असेल तो वयाने, तरी तो अतिशय लहान दिसतो. त्याचा सुकुमार असा देह जो आहे तो वयाने बालवयात गेल्यासारखा दिसतो. आपल्याला माहीत असलेले आणि आपण ऐकलेले म्हणजे सनक सनंदन सनातन सनत कुमार, ते जे 4 भावंड आहेत ती कशी आहेत, ती 5च वर्षाच्या वयाची आहेत. त्यांनी जे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं वय त्याच निष्पाप निरागस बालवयात तिथंच थांबलंय. आता हे म्हणतात आता उलटं होतं, हा जो योगी आहे हा योगी सुद्धा त्या वृद्धावस्थेतून बाजूला जातो, तो त्या तारुण्य अवस्थेतून बाजूला जातो. येते जी दशा ती बालदशा येते. आपण ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती बघतो, ती काही आपण कल्पनेने केलेली नाही आहे. ते अमरावतीचे जे गुलाबराव महाराज आहेत, महाराजांना ज्या रूपामध्ये दर्शन झालं ज्ञानेश्वर माऊलींचं ते रूप आहे ते. आणि म्हणून कसं कोळा लहान मुलाचं निरागस असा भाव त्यांच्या मुखावरचा, अत्यंत कोळा, अत्यंत लहान निष्पाप. म्हणाले वयसा तरी येतुलेवरी, एरवी बळाचा बळार्थू करी. म्हणाले वय दिसायला लहान दिसतो, तो मूर्ती लहान दिसते, पण बळ मात्र बलवानापेक्षा बलवान असतो. अंतरंगामध्ये त्याला भरपूर ताकद, भरपूर सामर्थ्य असा असतो. धैर्याची थोरी निरुपम, आणि धैर्याच्या बाबतीमध्ये मात्र म्हणाले तो तर अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण एवढ्या प्रकारच्या अभ्यासातून गेलेला जो जीव आहे त्या जीवाला कितीतरी धैर्य ठेवल्याशिवाय ह्या अभ्यासात पुढे जाता आलंच नसतं. आणि म्हणून म्हणाले धैर्याचं मूर्तिमंत रूप आहे. कनकद्रुमाचा पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. कनकद्रुमाचा पालवी म्हणाले सोन्याचं झाड आहे, त्याला पालवी फुटली आहे. रत्नकळिका नित्य नवी, आणि त्याला येत आहेत कशाच्या कळ्या, रत्नाच्या. जे वृक्ष आहे सोन्याचा त्याला पालवी अगदी कोवळी आहे त्या सोन्याच्या वृक्षाला, आणि त्याला कळ्या तर त्याहून कोवळ्या आल्या आहेत आणि त्या रत्नाच्या आल्या आहेत. अशा रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. आता जुनी नख निघून जातात आणि अत्यंत सुंदर, अत्यंत तेजस्वी देखणी अशी नख त्याला प्राप्त होतात. दातही आन होती, पहिले दात पण शिल्लक राहत नाहीत. परी अपाड सानेजती, पण किती नाजूक दात येतात त्याला. त्यांनी लिहिलंय की अपाड अगदी खूप, सानेजती म्हणजे अगदी लहान, आणि कसे येतात तेजस्वी. जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची, जसं काही वरचा आणि खालचे दात म्हणजे त्या 2 पांती कशाच्या, हिऱ्याच्या आहेत. अगदी नाजूक लखलखीत सुंदर हिरे असावेत अशी मोठी तेजस्वी त्यांची दंतकांती असते आणि हिऱ्यासारख्या त्या लखलखत असतात. माणिक लियांची या कणिया, म्हणाले इथे माणिक अगदी बारीक 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 त्या माणकाचे बारीक तुकडे आहेत असं म्हणू आपण. कणिया सावियाची अणुमानिया,
तैसी या सर्वांगी उधवती आणि या रोमांची या. म्हणाले म्हणजे माणकाचं बारीक 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 कण आहेत आणि ते कण मोठे तेजस्वी आहेत बारीक असून सुद्धा. आणि त्यांनी काय केलंय, अंगावरचे जे पूर्वीचे रोम आहेत, अंगावरचं जी पूर्वीची त्वचा आहे ती निघून गेली आहे. आता ते जे रोमरंध्र आहेत ते जणू काही माणकाच्या बारीक बारीक कणासारखे तेजस्वी आहेत. आणि मानिती तैसा ही सर्वांगी उधवती आणि या रोमांची या. आणि म्हणाले आत जे येणारे रोमांच म्हणजे केस आहेत देहावरचे, ते केसांच्या ऐवजी ती जी रोमरंध्र आहेत त्या रोमरंध्रामधून बारीक 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 टोकदार कणिका जशा काही वर आल्या आहेत असं सुंदर तेज त्या रोमरंध्रांच्या ठिकाणी दिसतं. करचरण तळे जैसिका रातोत्पले, हात आणि पाय अगदी गुलाबी सुंदर कमळासारखे. पाखाळी होती डोळे काय सांगू, आणि डोळे तर इतके स्वच्छ होतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात काय सांगू तुम्हाला त्या दृष्टीचं आणि त्या डोळ्यांचं कौतुक. निडाराचेनी कोंदाटे, म्हणाले मोती आहे आणि शिंपला आहे. आता तो मोती त्या शिंपल्याच्या आतमध्ये वाढतोय, पुष्कळ वाढला, त्याची चांगली वाढ झाली. आणि तो मोती जो आहे तो आता परिपक्व होऊन आता त्या शिंपल्यात मावेनासा झाला. कोंदाटे, तो आतमध्ये अडकला. निडाराचेनी, पूर्ण वाढीच्या नंतर. मोतीये नावरती संपुटे, आवरत नाहीत. नावरती म्हणजे आता तो त्या संपुटामध्ये म्हणजे शिंपल्यामध्ये आता तो मावत नाहीये. आणि म्हणून काय झालं, मग शिवणी जैसी उतटे, मग तो बंद शिंपलाय तर तो जसा उकलतो आणि त्याची शिवणी जैसी उतटे, म्हणजे ती शिवण म्हणजे तो शिंपला असा दोन भागामध्ये विकसित होतो. शुक्ती पल्लवाची, असे त्याचे दोन शकल, दोन भाग होतात. तैसी पातीची कवळीये न समाये, आता ती दृष्टी या दोन पात्यांच्या मध्ये सामावत नाही. आता ती दृष्टी फार पुढे जाते, अत्यंत स्वच्छ होते. त्या दृष्टीला काही दिसायचं शिल्लक राहतच नाही, सर्व काही त्या दृष्टीला दृश्य आहे. म्हणाले दिठी समाय दिठी जाकळोनी निघोप आहे. काय होतं म्हणाले, इतकी व्यापक होते की त्या संपुटामधून त्या दोन पात्यांच्या मधून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते किंवा बाहेर पडते. आधिलीची परी होय गगना कळीती, म्हणाले डोळे आधीचेच आहेत, म्हणाले सामर्थ्य दृष्टीचं आधीचंच आहे, पण दृष्टी आता बदलली आहे. ह्या तेजामुळे ते सगळं स्वरूप बदललंय. आणि काय होतं म्हणाले, आकाशापर्यंत व्यापक झालेली दृष्टी आहे. दिठी जाकळोनी निघोप आहे, आतून बाहेर येण्याचा प्रयत्न करते. आधिलीची परी होय गगना कळीती, आधीची दृष्टी असली तरी सुद्धा ती आकाशाला व्यापणारी बनते. म्हणाले आईके देह होय सोनियाचे, आता त्याचा जो देह आहे तो सोन्यासारखा होतो. परी लाघवये वायूचे, पण किती हलका होतो, वायूसारखा हलका होतो. जे आपा आणि पृथ्वीचे अंशू नाही, त्याच्यामध्ये जल आणि पृथ्वी ही दोन तत्व नसल्यामुळे देह पूर्ण हलका होतो, वायूसारखा हलका होतो. मग समुद्रा पैलाडी देखे, मग काय काय होतं म्हणाले, ही जी दृष्टी आहे ही समुद्राच्या पलीकडे काय आहे ते पाहू शकते. स्वर्गीचा आलोचू ऐके, स्वर्गामध्ये काय विचार केला जातो, स्वर्गात आता काय चाललं आहे, ह्या आलोचू त्याचं आलोचन, त्याला इथे विचार, त्याला इथे बसून करता येतो. मनोगत ओळखे मुंगी येचे, लहानात लहान जीव आहे मुंगी, त्या मुंगीचं सुद्धा मनोगत ओळखण्या इतकं त्याच्या मनाला, आता मन नावाची गोष्ट राहिलीच नाही, त्याच्या जाणीवेला म्हणू आपण, की त्याची जी जाणीव आहे ती हे जाणायला लागते. पवनाचा वारीक वळघे, वारीक म्हणजे घोडा, जणू काही वाऱ्याच्या घोड्यावरती तो बसतो. वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे, जरी जलातून तो चालतोय, नदीतून चालतोय, सागरातून चालतोय, तो त्याला स्पर्श करत नाही.
नुसतं चालायचंय तर तो वाऱ्याच्या वेगाने जाऊ शकतो, जिथे जायचं आहे तिथे जाऊन थांबू शकतो. म्हणाले येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. अशा प्रकारे अनेक सिद्धी त्याला म्हणाले प्राप्त होतात. आपण लक्षात घ्या म्हणाले त्याचं सामर्थ्य, कुंडलिनीचं शक्तीचं जागरण झालं की तो किती प्रकाराने समर्थ होतो. माऊली त्याचं वर्णन करून सांगतात. म्हणाले पवनाचा वारीक वळगे आता ऐके प्राणाचा हात धरुनी. आता ऐका म्हणाले, मी आपल्याला एक सांगतो, म्हणजे अर्जुनाला ते म्हणतायत की अर्जुना ऐक, प्राणाचा हात आता पकडलाय कोणाला? फक्त अजून एक वायू शिल्लक ठेवलाय. 9 वायू नष्ट केलेत, पण एक प्राण तेवढा शिल्लक ठेवला. बाकी अपानापासून सगळ्यांना संपवून टाकलंय. त्या प्राणाचा आता ती हात धरते. प्राण कोण आहे? हे जीव चैतन्यच आहे ना एका प्रकाराने. त्या प्राणाचा आता तो भाग आपण उद्या पाहणारच आहोत की तो शिव आणि शक्तीचा जो तिथे अद्वैत भावानी मेळ व्हायचा आहे, तो त्याच्याकरता कोण आहे? कसं कसं सगळ्यांना ती संपवत पुढे जाते आणि शेवटी शक्ती चैतन्यामध्ये विलीन होऊन फक्त चैतन्य शिल्लक राहतं, दुसरं काही शिल्लक राहत नाही त्या देहामध्ये. ऐक म्हणाले अर्जुना, प्राणाचा हात धरुनी गगनाची पावटी करुनी. हे हृदयाकाश जे आहे, या हृदयाकाशामध्ये आता ती कुंडलिनी जगदंबा त्या सुषुम्नेमधून जेव्हा प्रवेश करते तेव्हा कुणाला घेऊन जाते? आत प्राणाला घेऊन जाते. इडा संपली, पिंगला संपली, बाकीचे सगळे 9 प्राण संपले. प्राणामध्ये कुणाला विलीन केलं? अपानाला विलीन करून टाकलं. जो सगळ्यात मोठा होता तो संपवला. बाकीचे सगळे आपापल्या ठिकाणी संपून गेले. जे काही प्राण नावाची गोष्ट या देहामध्ये संचार करून शिल्लक होती, त्या सगळ्यांना त्या कुंडलिनीने आपलं जे गरळ आहे, तिच्या ठिकाणचं असणारं जे शक्तीचं स्वरूप आहे, तो रस आहे, त्या रसानी सर्व ठिकाणी त्या प्राणाला जिथल्या तिथे जिरवून टाकले. म्हणजे काय केलं? तो देह जो आहे तो जसा आहे तसाच केवळ त्या शक्तीचा बनला, केवळ त्या अग्नितत्वाचा बनला. आणि म्हणाले गगनाची पावटी करुनी. आता सुषुम्नेतून वर आलेत, आता खालून वर येत आहेत, अजून अनाहत चक्रापाशी आले नाहीत. मग तिथे येताना काय करतात? हे जे हृदयाकाश आहे त्याचा जो पूर्ण विस्तार आहे त्याच्यामध्ये गगनाची पावटी म्हणजे आतली जी पोकळी आहे, आतलं जे आकाश आहे, हे सगळं फक्त त्या ठिकाणी वर्णन करण्याकरता आहे. कारण आकाशात पायऱ्या केल्या आहेत. कशाची पावटी? गगनाची पावटी. गगनाची पायरी करून मध्यमेचेनी दादरेहुनी. मध्यमा म्हणजे सुषुम्ना. त्या सुषुम्नेच्या ठिकाणी हा जो जिना आहे, जिना सुषुम्नेचा आहे. आणि ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरती बनवल्या आहेत. आणि म्हणाले हृदया आली. आता ती हृदयापाशी आली आहे. तिचा प्रवास मूलाधार चक्रापासून आता अनाहत चक्रापर्यंत झाला. आणि हा प्रवास होईपर्यंत तिने 4ही महाभूतांना संपवून टाकलं. योग्याला अनेक प्रकारच्या सिद्धी दिल्या आणि त्याचा देह जो आहे तो अमृत देह बनवला. त्या देहाला आता जरा मरण नाही. त्याला देह टाकायचा तर तो टाकून जाईल, त्याला जेव्हा टाकायचं तेव्हा टाकेल आणि तो निघून जाईल. तो आता फक्त अमृत रूप झालेला आहे. तो आता केवळ चैतन्य रूप झाला आहे. मृत्यू नावाची गोष्ट त्याला नाहीच आहे, ना त्याच्या देहाला आहे आणि ना त्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वतंत्र जीवाच्या अस्तित्वाला आहे. कारण ते जे जीव चैतन्य आहे ते जीव चैतन्य सूक्ष्मदेह आणि कारणदेहानी महाकारण हे आता त्याला काहीच उरलं नाही. त्याला कोणत्याच देहाचा आश्रय करावा लागत. तो फक्त आता चैतन्याच्या आश्रयाने आकाराला आलेला आहे. असं मोठं सामर्थ्य त्यांनी इथे मिळवलंय. असं म्हणून आता ते पुढे सांगतात आपल्याला, या हृदयापाशी आली, अनाहत चक्रापाशी आली. ते कुंडलिनी जगदंबा. ती अंबा म्हणजे माता आणि जगत अंबा
म्हणजे सर्व जगाची आई, जगज्जननी. आता ही जी जगज्जननी आहे, ही जी जगदंबा आहे, ही ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जे चैतन्य आहे. आता मूळ चैतन्य आहे, हे जे मूळ चैतन्य आहे ते चैतन्य आकाराला कधीच येत नाही. कारण ते आकाराला कसं येईल? ते केवळ चैतन्य आहे, ते निराकार आहे, ते निर्गुण आहे. पण त्याला शोभा कोण आणील? ते चैतन्य म्हणजे काय आहे हे कळणार आहे कुणामुळे? या कुंडलिनी जगदंबेमुळे. कारण का? या सर्व जगताला, या सगळ्यांना प्रसवणारी ती माता आहे. आणि ती माता स्वरूप असल्यामुळे जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा ती सुशोभित करणारी आहे, त्या चैतन्याच्या सामर्थ्याला हिच्यामुळेच खरं तर कोंदण लाभलंय. हे सगळं जग आहे म्हणून तर आम्हाला कळतंय की या जगाला निर्माण करणारं जे चैतन्य तत्व आहे ते कुणाच्या आधाराने हे जग निर्माण करतं. म्हणून ते म्हणतात की ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, तो चक्रवर्ती आहे, राजा, सम्राट आहे, जिया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. जिने काय केलं? हे विश्व निर्माण करणारा जो अंकुर आहे. कोणता अंकुर आहे? ते जे ब्रह्मतत्व आहे, ते जे परमात्म तत्व आहे, त्या परमात्म तत्वाला काय वाटलं? विश्व निर्माण करावं. एकोहम बहुस्याम प्रजायेय, मी एकटा आहे, बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावं. फक्त एक संकल्प झाला, फक्त एक ईक्षण झालं, फक्त त्यांनी एवढं पाहिलं किंवा विचार केला. काही शब्द कोणताही वापरा, कारण शेवटी आपण पहिल्याही दिवशी म्हटलं, नंतरही म्हटलं, आणि आत्तापर्यंत आपण वेगवेगळे विषय घेताना पण म्हणतो वाचारंभणम विकारो नामधेयम. शब्द उच्चारला कीच तत्वज्ञानामध्ये मांडणीला मर्यादा आलीच. मर्यादा येते, शब्दाची मर्यादा आहे ना, ते शब्दांच्या पलीकडे. त्यामुळे शब्दामध्ये त्याला सांगणं अवघड आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की त्याला काय जे वाटलं असेल ते, त्याचं जे काय स्फुरण असेल ते, त्या स्फुरणाने काय झालं? जिया विश्वबीजाची या कोंबा, ह्या विश्वाचं बीज म्हणजे काय? त्याचा संकल्प, त्याचा विचार, त्याचं स्फुरण, त्याचं वाटणं, ते जे काही आहे त्याचा किती आहे? अगदी आलेला आजच्या भाषेमध्ये आपण बोलतो असा अगदी एवढासा जर्म आहे, एवढासा किडा डोक्यामध्ये वळवळतोय, असं जसं आपण म्हणतो तसं भगवंताची एक अगदी हलकीशी केलेली कल्पना आहे, एक विचार आहे. पण त्या विचाराला अंकुरित करणारी कोण आहे? ही शक्ती आहे. हे कुंडलिनी जगदंबा आहे. सावली केली जे शून्य लिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी, जे प्राणाची उघडी जन्मभूमी. आता म्हणाले ती कशी आहे? तर तिचं जे वर्णन आहे ते आपण उद्या बघू. पण जे शून्य लिंगाची पिंडी, शून्य म्हणजे निराकार, त्या निराकार अशा परमात्म्याचं पिंडी म्हणजे चिन्ह दाखवणारी आपला जीवात्मा आहे. आपला जीवात्मा जर ह्या देहासहित नसता तर त्या जीवात्म्याने काय केलं असतं? त्या जीवात्म्याला काही करता येत नाही. त्याला ना खाता येतं, ना पिता येतं, ना त्याला रागावता येतं, ना बोलता येतं, काही करू शकत नाही. देहाचा आश्रय आहे. तसं ते निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप स्वतंत्रपणे काही करत नाही. म्हणून निराकार परमात्म्याची ही जी शून्यलिंगाची पिंडी आहे ती परमात्मया शिवाची करंडी, म्हणजे त्या परमात्म्याला ठेवण्याकरता, जसे देव आपण समळीमध्ये ठेवतो, देवाला ठेवण्याची जी पेटी आहे, देवाचं सगळं दागदागिने, सामान सुमान, त्याची सगळी वस्त्र अलंकार सगळं जे ठेवतो, ज्या समळीमध्ये ठेवतो, तसं ती ही समळी अशी आहे की ज्याच्यामध्ये परमात्मा राहतो, या संबंध विश्वात तो राहतो. आणि म्हणून ते सांगतात जे प्राणाची उघडी जन्मभूमी, जी प्राणाला उघड उघड जन्म देणारी आहे, त्याचा विचार आपण उद्याला करूया.